हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण जातो आहे आता रांजणगावला, म्हणजे रांजणगावचे गणपती आहेत त्यांच्या दर्शनाला. तर चला मग जाऊया. झालं आहे सगळ्यांचं आवरून, देवपूजा वगैरे झाली, मावशी पण येऊन गेल्यात, कामं पण झालीत आणि विधीचं पण आवरून झालं. विधीने आज ट्रेडिशनल कपडे घातलेत, पंजाबी ड्रेस घातला आहे. हो ना, विधीला आवडत नाही पण छान दिसतो. विधी ऐकत नाही आमचं. सांगा कमेंटमध्ये विधी छान दिसते का घाण दिसते. चला जाऊया. झालं का तुमचं आवरून? हो चला 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 प्रथमेश. चल प्रथमेश. विधीचा आणि माझा सेम सेम ड्रेस आहे. कलर माझा वेगळा आहे थोडासा आणि कलर सेमच आहे. कलर सेमच आहे. चपल्या हॅलो. आपण मॅचिंग मॅचिंग घातले आणि पण शर्ट शर्ट. चलो चलो. पाऊस येतोय मस्त. रेडिओ मिरची बंद करू का? गाणे लावणार आहेत का तुम्ही? हो हा करा बंद. दादा लाव ना गाणे, दादा लाव ना गाणे, दादा लाव ना. हा ना. गुड बॉय गाईज. हॅलो. चलो चलो. चला संडेचं बाहेर फिरायला. फिरून येऊ बाहेर. फिरून नाही ग, आपण देवाच्या दर्शनाला चाललंय. बाप्पांच्या दर्शनाला चाललो. अष्टविनायक गणपतीमधले एक गणपती, रांजणगावचे गणपती आहे, त्यांच्या दर्शनासाठी आपण चाललो. राईट. ओके. येस. सो आपला आज उपास पण आहे. पहिले खाऊन घेऊ. जाऊन नको, फराळ करू आपण मस्तपैकी. नाही आमचा नाही इथे नाही का एक हॉटेल आहे सोमेश्वरम असं काहीतरी नाव आहे त्याचं. कुठं? सिंहगड रोडला. अच्छा हा, तिथं आहे ना खिचडी उपासाची खूप छान भेटते. अच्छा, तुम्ही खाल्ली होती का ती? मिसळ मिळते का? मिसळ मे बी साऊथ इंडियन आहे ते हॉटेल, हे रेस्टॉरंट. ट्राय करून मिळाले तर ठीक आहे. नाही मी नाही, विधी होती. विधी आणि तुम्ही सेम सेम दिसतायत. मी हॉटेलला आलोय आणि इकडेच हॉटेल आहे, ब्रिजच्या बाजूलाच. प्रथमेशचा उत्तप्पा आहे का? उत्तप्पा कोणाचा होता? स्पेशल. ये मेरा नहीं है, मेरा तो उपवास है. टेबल हे करतायत का? कशी टेस्ट? छान आहे. खाना आ गया. हे बडे लाल का नाही आहेत? विधीचा का होता? डोसा होता का? इसकी साबुदाणा खिचडी. टेस्ट कशी आहे? छान आहे का? दादा तुला आवडली? ठीक आहे, खाऊ शकतात. आमचा तर उपवास आहे. चहा आली आमची छान. तुला काय हवं आहे? विधी नाराज झाली वाटतं. विधीला कोल्ड कॉफी हवी का? आमचा नाश्ता करून झालाय. कसा था भाई आपका डोसा उत्तप्पा? अरे एकदम चांगला होता का? विधी तुला काय आवडलं नाही वाटतं ना? विधीचे एक्सप्रेशन तसेच होते, कारण विधीला कोल्ड कॉफी हवी होती. हो ना विधी? विधी क्या चाहिए था आपको? गुलगुला. गुलगुला नाही था वहां पे. ठीक आहे. चला आता आम्ही चाललो रांजणगावच्या गणपतीला दर्शनाला. चला भेटू. गाणे लाव तुझे. PMC महामेट्रो. हे पुणे महानगरपालिका आहे ना.
कुठला Phoenix Mall. ते बघ, कसलं भारी दिसतंय. इथे दरवेळेस बदलत राहतं काही पण. हो महिन्याने होतं का? आय थिंक. आपण आलो होतो तर आपण काय केलं होतं इथे? टाइमपास केला होता नुसता. नाही पर्स ते घेतलं होतं ना. तुझ्यासाठी पर्स घेतली ती. तुझ्यासाठी पण कपडे घेतले होते आपण. Zara आणि H&M. हा उटी मैसूर गेलो होतो इथून शॉपिंग Zara केली आणि H&M मधलं घेतलं होते. प्लेन जातोय चंदन नगरी. हो दिसलं ना, दिसलं. लँड होतं वाटतं ते. हो इथे जवळच आहे ना एअरपोर्ट. बघ ते खालीच दिसतंय. खाली चाललं ते. खाली चाललं दिसलं. हो तिथे हे ना एअरपोर्ट आहे ना. Siapa betul tidak kesehatan? Bucot, kulit saya. Gue soal gitu na. नाही तेच करत तेच बंद करते ना. Tidak cemilan, aku sungguh tuh ambil. कळ लागला. असं पाहिजे. आता मी एक टाकली तर मी टाकीन एक. मला दरवेळेस चिंगम देत नाही. हे घे. माझा शर्ट मम्मी ॲम्ब्युलन्स बोली आली. ट्रॉफिक वाघोलीची ट्रॉफिक ही बोर होतं ट्रॅफिक मध्ये. फुलं घेतले छान मस्त. चाफ्याची माळ मस्त वास येतोय ना चाफ्याचा. छान. काय घेतेस? च्युइंगम घ्यायची होती का? कुठे हे बघ नाही समोर खाली. चिंगम येते चॉकलेट आहे. ते आंबडी वस्तू घ्यायची. कुठे ना तुला घ्यायची प्रथमेशला. चिंगम आहे का? ते बघा खाली चिंगम बघा ते ताई. हॅलो. ओ अब हमको खाने दो. बाय बाय. आलोय आपण. ट्रॅफिक खूपच आहे. तिथे गाडी लावायला आहे का जागा? रांजणगाव श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती. ट्रॅफिकच ट्रॅफिक याने. हे महागणपती मंदिर.
इथून हे नाही घेता येत काय युटर्न? हा इथून युटर्न नाही घेता येते? घेता येईल मग घ्या ना direct. पण कुठे जाईल तिकडे सर आलो आपण रांजणगावला गणपतीला. छान दिसतंय. गर्दी खूप आहे. जास्त वरती होऊन जातं ना मला. वेळ झाला, अर्धा तास झाला असेल का? एक तास झाला. 1 तासापासून 5 वाजता आलो होतो ना, 6 वाजले. हा मंदिरचा परिसर आहे. मागची बाजू ही पूर्ण दर्शनासाठी ते कव्हर केलंय ना, ब्लॅक कलरचं दिसतंय. तिथून आत दाखवू देत नव्हते, म्हणजे मोबाईलला बंदी होतं. अच्छा, घेतलंय का थोडंसं? दर्शन झालंय आमचं. आम्ही आता चाललोय. पटपट चला, पटपट चला. बरं झालं पाऊस नव्हता ना. नेमके सुट्टे पैसे आणलेत मोजके. आमच्या दीदीचे माझे दिले 50 रुपये. काय होतं ते? डॉग येतो, त्याला माहिती आहे आता तुझ्याकडे खायला आहे. नाही ना. ब्लड डोनेशनचा फॉर्म भरतोय. रक्तदाता म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. मिस्टरांनी आणि मुलाने केलं. मला बीपीचा प्रॉब्लेम आहे. होय का? हा, केलं असतं मी, पण बीपीचा प्रॉब्लेम आहे. हा, मग नको ना. हा, आता तिला इच्छा आहे, पण मग ती एज मध्ये नाही बसत आहे. मुलीला इच्छा आहे. हा, मुलाने दिलं ना. मुली बाकीच्या मुली नको म्हणतात. ती म्हणतेच होता मी देऊ का असं. तिच्या बाबांनी आणि मुलाने दिलं, म्हणजे माझ्या मुलाने, दोघांनी. म्हणजे काय तुमची संस्था आहे का? हो, एक अभियान राबवतो. अच्छा. रक्तदाता हे नोंदणी अभियान चालू आहे आणि त्यासाठी हे भारतभर अभियान आपल्याला चालवलं आहे. अच्छा, छान. त्यामुळे जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान चालू आहे. अच्छा, छान काम चालतंय. जय सियाराम. मला पाठवा. हो हो ना. हो म्हटले 20 रुपये. नाही, कोथिंबीर 10लाच होती. शेपूची भाजी 20ला होते. हो, दीदीचं, दादाचं आणि तुमचं दिलं का नाव? दोघांचं. गजराज इकडे पण एक आहे आणि इकडे पण एक. चाफ्याचा छान वास येतोय. मस्त वास येतोय. चाफ्याची माळ, गणपती बाप्पाला सुगंध, खुशबू. आमचं दर्शन झालंय. आम्ही 5 वाजता आलो होतो. 7 वाजले. भूक लागली आणि मला. आता संपवते का ते सगळं? 7 वाजले. 1 तास लागला का आपल्याला दर्शनाला? हा,
छान दोन. झालं दर्शन. 2 कसं काय? 5 वाजता आलो ना. हा हा हा. So, आता किती वाजलेत मग? हो 7 वाजले. मग बाहेर निघायला फोटो वगैरे तो वेळ गेला ना. परत काय डोनेशन काय होतं तुमचं ते ब्लड डोनेशनचं नाव हा. दिलं का? रजिस्ट्रेशन केलं तिथे. रजिस्ट्रेशन केलं. हा, त्यांना जर समजा कुठे गरज लागली आपल्या एरियामध्ये हा हा हा. तर ते आपल्याला फोन करतील, आपल्याला सांगतील ते आपलं तुमचं म्हणजे माझा जो ब्लड ब्लड ग्रुप आहे ग्रुप आहे. हा. त्याच्या ते रक्त जर कोणाला लागत असेल ब्लड. तुम्ही आणि दादूने दिलं ना? तू पण दिलं का? म्हणजे ज्यांना इमर्जन्सी असेल तेव्हा ते आपल्याला कॉल करतील. अच्छा. त्या म्हणत होत्या की तुम्ही पण देता का म्हणे. म्हटलं मी दिलं असतं पण मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, सो त्याच्यामुळे माझी काही इच्छा नाही. मलाच खूप सारे कॉम्प्लिकेशन. विधीची इच्छा होती पण विधी एज मध्ये बसत नव्हती. मग त्या म्हटल्या विधीचं कौतुक पण केलं त्यांनी माहिती का, की बऱ्याच मुलींना आम्ही असं सांगतो बुवा की त्यांना हे करतो विनवण्या की द्या बुवा तुम्ही गरज लागली तर, म्हणजे यंग मुली असतात ना. बेल्ट लावून घे. बेल्ट लावते नाहीतर. आपण ऍक्च्युली आम्ही या रस्त्याने गावाला जातो, म्हणजे नगरवरनं जळगावकडे, पण आम्ही एकदाही येत नाही दर्शनाला. पण आवर्जून म्हटलं चला चतुर्थी आहे, सो ह्या निमित्ताने तरी आपण दर्शन होऊ शकतं आपलं. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. जय हो. मला नको या गुळाचा चहा प्यायचा आहे आपल्याला. आहे का चांगला? घेतला घेतला. गुळाचा आहे गुळाचा. गुळाचा चहा. गुळाचा चहा खारा का लागतो? इतका चांगला नाही आता आणलाय तर प्यावं तर लागेलच. हे वाघोलीची ट्रॅफिक आहे का? हो. या ट्रॅफिकलाच भीती वाटते माहिती का. इथं पण असे ब्रिज झाले पाहिजे. हो. तर डायरेक्ट म्हणजे वरूनच इथून पुढे परत म्हणजे राजनगाव पर्यंत झालं तर बरोबर. ऍटलीस्ट 10-15 किलोमीटर तरी झालं पाहिजे. राजनगाव राहू दे. आलोय आम्ही घरी. जेवण पण बाहेरनच करून आलो. छान होतं जेवण. पनीर लसूणी छान होती. दुसरी भाजी जी ऑर्डर केली होती ती खूप काही छान नव्हती. मला तर ते भोपळ्याचीच भाजी लागत होती. याच्यावर शेंगदाणा लावून भोपळ्याची भाजी. हा, कोफ्ता म्हणजे भोपळ्याचेच कोफ्ता असतात ते लॉकीचे. पण ठीक आहे, असो. जेवण छान होतं. एक भाजी छान होती, एक एवढी छान नव्हती. मंदिर फिरून आलो. हा, मंदिरात गेलो ना, छान दर्शन झालं. जायला यायला वेळ लागला पण दर्शन मस्त झालं. हा, जायला ट्रॅफिक असते ना रांजणगाव म्हटलं ना, म्हणजे Main पार. म्हणजे पुण्यात निघणं बाहेर हा, ना, त्याला पुण्यात घुसण्याला निघायलाच वेळ लागतो. घरापासून नाही तर तर मग खूप निघायलाच वेळ 1 तास त्या लागतो. रस्त्याला. नाही, मोस्टली तासभर लागतोच पुण्यातनं बाहेर निघायला. असं पण
एकदम मॉर्निंग अर्ली मॉर्निंगला निघायचं तेव्हा बिलकुल ट्रॅफिक लागत नाही. अर्धा तासात तो पुण्याच्या बाहेर गेला. मग तेव्हा 4:30ला किंवा 5ला निघावं लागतं. हा म्हणजे आता मंदिरात दर्शनासाठी इतक्या लवकर थोडी आपल्यालाच जाणार. ते निघतानाच उशीर झाला ऍक्च्युली. सकाळी सगळ्या मावश्या वगैरे गेल्यानंतर 1:30 मग वाजता तर आवरून- निघालो आपण 1 वाजता दीड हो वाजता. 1-1:30 वाजताच निघालो आय थिंक. हा 11 वाजले आता आपल्याला 12. घरी यायला 11 वाजलेत. नाही, जेवण 12 वगैरे करून आलो. नाही 11 वाजलेत. अच्छा शार्प 11 वाजून काहीतरी 5-1 मिनटं झाली होते आलो तेव्हा. चला भेटूया. आजचा दिवस तर खूप छान गेला. भेटूया आता उद्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. जय सद्गुरू.